नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली. शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला गर्डर बसवण्यात येणार आहे. शिवडी नावाशिवा देशात समुद्रावरील सगळ्यात मोठा ब्रिज ठरणार आहे, ज्यामुळे मुंबई शहर हे थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहोचणार आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नावाशेवा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत थेट पोहोचता येणार आहे. तर राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील नावाशेवा परिसरात पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे. आणि याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे आपण जाणार आहोत. उदय, सध्या तू कोणत्या स्पॉटला आहेस? किती वाजता हा शुभारंभ होतोय आणि काय सध्या तिथे वातावरण आहे? काय सध्या तिथे सुरू आहे काम? मनाली, आता मी शिवडीच्या जेट्टीजवळ आहे, जिथे शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो सुरू करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी आपण जर इथे पाहिलं तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील आलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. चालू आहे बोल रहा तो. ठीक ठीक ऑडिओ आहे ना क्लिअर? उदय, आपण पाहतोय की प्रकल्पाचा शुभारंभ आज होतोय आणि त्यामुळे जय्यत तयारी सुरू आहे इथे. आणि शुभारंभचं या नेमका शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी करण्यासाठी इथे आलेले आहेत नगरविकास मंत्री. त्याच्यासोबत MMRDAचे अधिकारी देखील आहेत. आणि एकूण आपण जर बघितलं तर एकूण किती किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे आणि त्याचबरोबर त्याची काय काय वैशिष्ट्य असणार आहे हे देखील पाहत आहेत आपण. जर संपूर्ण याची जर माहिती घेतली तर या संपूर्ण महामार्गावरती एकूण 2200 पिलर असणार आहेत. आणि या 2200 पिलरचं बांधकाम जे आहे ते आता जवळपास पूर्णत्वास येणार आहे. एकूण 3 टप्प्यांमध्ये हा संपूर्ण मार्ग जो आहे तो केला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवडीवरून थेट नावाशिवा इथे पोहोचता येणार आहे. आणि या संपूर्ण मार्गाचा जो प्रवास आहे तो आपल्याला फक्त 22 ते 25 मिनिटात पूर्णत्वास करता येणार आहे. आणि इथे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील आगमन होणार आहे. आणि समोरच्या बाजूला जर बघितलं तर 3 मार्गिकांचा हा संपूर्ण महामार्ग असणार आहे. एका वेळेला 3 गाड्या जाऊ शकतात, 3 गाड्या समोरून येऊ शकतात, असा चांगला मजबूत असा मार्ग असणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांना आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रवाशांना खूप मोठी मदत होणार आहे. आणि या ठिकाणी जर आपण समोर पाहिलं तर इथले स्थानिक नेते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत. MMRDA आणि त्याचबरोबर लार्सन अँड टुब्रोचे इंजिनियर्स जे आहेत ते नगरविकास मंत्र्यांना समजावून सांगतात की नेमका हा मार्ग कसा असणार आहे, कुठून जाणार आहे, किती ह्याची प्रगती झाली आतापर्यंत. आणि हा मार्ग जो आहे हा मार्ग अतिशय सुंदर असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूला समुद्र असणार आहे. त्याचबरोबर फ्लेमिंगो जे आहे ते आत्ता देखील काही वेळा इथं दिसत होते, ते फ्लेमिंगो देखील पाहता येणार. अतिशय सुंदर असणार आहे. मुंबईसाठी एक नवीन लँडमार्क ठरणारा हा महामार्ग असणार, कारण मुंबईकरांनी याआधीच सी लिंकला खूप मोठी पसंती दिलेली आहे. सी लिंक सारखाच हा महामार्ग असणार आहे. आणि सी लिंक पेक्षा हा एक मोठा मार्ग असणार, कारण शिलिंग आपण बघितला तर तो जवळपास 4.5 किलोमीटरचा मार्ग आहे. आणि हा जो आहे शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंक हा 22 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा सागरी सेतू म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जाते. उदय, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर आता अजित पवारांची दादागिरी म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये दादा आहोत हे दाखवून दिलंय. वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणं, ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिलाय. खरं तर वाडिया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, पण त्याआधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये देण्यात येणार आहेत असं सांगत प्रश्न मार्गी लावलाय. तर एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली असून तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत यातही बाजी मारली आहे. खरं तर हा मार्ग MMRDA म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो, पण इथंही दादांनी बाजी मारली आणि तसंच राज्यातील विशेषतः नागपूरमधील वाढत्या गुन्ह्याची दखल घेत लागेबांधे न पाहता कठोर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत. असं करत असताना नागपूरच्याच आणि आपल्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना त्यांच्या खात्यात आपणच बॉस असल्याचं त्यांनी दाखवून दिले.
अजित पवारांच्या कामाचा उरक, वेग आणि धडाक्याची ही सुरुवात आहे असं मानलं जातंय. त्यामुळे आता आगे आगे देखो होता है क्या अशी चर्चा सरकारी दरबारात सुरू झाली आहे. आणि यावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूयात. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघालेला आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहेत. पाहूयात त्या काय म्हणतायत. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आज अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेऊन कुठेही आडबुटेपणा न करता फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी असलेलं वाडिया हॉस्पिटल हे तसंच टिकलं पाहिजे, ते तसंच रन झालं पाहिजे ह्या आणि त्यांनी चांगली भूमिका निभावून आज निर्णय दिला. 2016 ते 17चं जे बॅकलॉग होता त्याच्यातले पण 50% 24 करोड हे आपण आज म्हणजे त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की ते रिलीज करा. 22 करोड हे महापौर म्हणून मी आणि स्टँडिंग चेअरमन म्हणून यशवंत जाधव यांनी आम्ही दिलं आहे. त्यामुळे एकूण 46 करोड हे उद्याच्या उद्या त्यांच्या अकाउंटला जातील. तर वाडिया रुग्णालयाला राज्य सरकारनं 46 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिलंय. आणि असं असलं तरी जोपर्यंत हे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत रुग्णालय पूर्ववत सुरू करता येणार नाही अशी भूमिका वाडिया रुग्णालयानं घेतली आहे. त्यामुळे आजही रुग्णालयाचा कारभार जैसे थेच आहे आणि तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखेनं. राज्य सरकार आणि महानगरपालिकेने 46 कोटी जे रुपये जे आहेत ते वाडिया रुग्णालयाला या ठिकाणी देऊ केलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं वाडिया रुग्णालयाला ते पैसे अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे वाडिया रुग्णालयाची परिस्थिती जी आहे ती जैसे ती आहे. औषधांना देखील पैसे नसल्यानं वाडिया रुग्णालय ज्या पद्धतीनं आधी या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलं त्याच पद्धतीनं सुरू आज देखील आहे. जोपर्यंत या ठिकाणी संपूर्ण पैसे जे आहेत ते वाडिया रुग्णालयाला मिळत नाही तोपर्यंत रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत होऊ शकत नाही हे वाडिया रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर वाडिया रुग्णालय आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये करार होणं अपेक्षित आहे. मग की हा करार कसा असेल, तो दोघांना आवडेल का, या सगळ्या गोष्टींवर अजूनही चर्चा होणं बाकी आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वाडिया रुग्णालय जे आहे ते पूर्ववत सुरू होईल. पण जोपर्यंत पैसे रुग्णालयाला ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत औषधांचा साठा आणि इतर सर्व सुविधा ज्या आहेत त्या रुग्णांना पुरवू शकत नाही. हीच भूमिका जी आहे ती वाडिया रुग्णालयाने घेतली आहे. आज तोडगा निघाला असला तरी रुग्णालयाची अवस्था ही पूर्वीप्रमाणेच आता सध्या तरी थंड बस्त्यात आपल्याला पाहायला मिळते. आणि वाडिया रुग्णालय जैसे ते परिस्थितीत आहे. वाट पाहू की वाडिया रुग्णालय लवकरात लवकर या ठिकाणी कसं सुरू होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर काल वाडिया रुग्णालयासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शर्मिला ठाकरे यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडेनं. शर्मिला ठाकरे आपल्याबरोबर ज्यांनी नुकतंच आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की या बैठकीत म्हणजे तुमची जी बैठक झाली त्याच्यात नेमका तुम्हाला तोडगा असा काय सांगितला गेला. मी कालपासून सांगते की मला वाडिया बंद झालेलं चालणार नाही आणि वाडियासाठी जे पैसे लागतील जे महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे ते प्रायोरिटीमध्ये द्यावेत. अजितदादांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय की महापालिका 22 कोटी आणि स्टेट गव्हर्नमेंट 24 कोटी हे लगेच देणार आहेत 2 दिवसामध्ये. वाडिया आजपासून चालू राहणार आहे. हे माझ्यावर वाडियाचा स्टाफ आहे, त्यांनी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि वाडिया बंद होणार नाही आणि ह्याच्या पुढे पण वाडियाला पैशाचा प्रॉब्लेम होणार नाही. शर्मिला जी तुमची आंदोलन आणि तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे सामाजिक विषय असतात तुम्ही तिथे जाता, पण आज असं झालंय की जो विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती तुम्ही त्यांनाच का नाही भेटलात, काय असं आहे. कारण काल आम्ही जेव्हा तिथे आंदोलन केलं त्यावेळेला मी असं बाळानंदरावकांना सांगितलं की पैसे कोण रिलीज करू शकतो, फायनान्स मिनिस्टर, तर आपण अजितदादांना भेटूया. म्हणून आम्ही कालच आमची बैठक ठरली होती 5 वाजता आणि अजितदादांनी आम्हाला लगेच वेळ दिली होती. आणि आम्ही त्याप्रमाणे काल जे उपस्थित होते ते रेड्डी साहेब आहेत, स्टाफ आहे, कालिदास कोळंबकर साहेब होते, तर आम्ही सगळ्यांना कळवलं होतं की आमची 5 वाजता मीटिंग होती. पैसा जरी त्यांनी रिलीज केला तरी जर आपण बघितलं की मुख्यमंत्री जेव्हा कोणताही निर्णय घेतात त्याची लगेचच अंमलबजावणी होते आणि त्याच्यानंतर पैसा रिलीज केला जातो. अशात कदाचित असं वाटते का की तुम्ही त्यांच्याकडे गेला असतात तर पटकन तोडगा निघाला असता किंवा आज अजित पवारांबरोबर बैठक घेण्यापेक्षा काल आंदोलन करून आज 46 कोटी रिलीज झालं हे पटकन नाही आहेत तुमच्यामध्ये, नाही आहेत का? नाही, हे पटकन आहे पण कुठे ना अजून किती कुठेतरी पटकन पाहिजेत? कुठेतरी कौटुंबिक संबंध जे खराब झाले ते मध्ये येत आहेत का. असं असतं तर मी आलेच नसते ना. मी आतापर्यंत कधीच येत नाही. मी आज इथे रुग्णांचा प्रॉब्लेम म्हणून आले, नाही तर माझ्याऐवजी बाळानंदगावकर साहेब, रीटाताई गुप्ता अनंत ठिकाणी येऊन करू शकतात.
त्याच्याशी कौटुंबिक जेव्हा लोकांचा प्रश्न येतो तिथे कौटुंबिक वाद येत नाही. बरं, तुमची आता बैठकीनंतर मिनी बोधनवाल्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आजही पुन्हा तेच म्हटलं की आम्हाला 46 कोटी मिळणार आहेत, पण जोपर्यंत पैसा येणार नाही आम्ही तोपर्यंत आमची सेवा सुरू करणार नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणताय? मला असं वाटतं अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज किंवा उद्या म्हणजे आता आज होऊ शकत नाही कारण आता आज बँका वगैरे पण बंद ते चेक रिलीज करतायत आणि मला असं वाटतं अजितदादांनी चेक रिलीज केल्यानंतर मला वाटत नाही की कोणाची अशी हिंमत असेल की आम्ही सांगू आम्ही हॉस्पिटल बंद करतो. तर ते हॉस्पिटल बंद होणार नाही. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलाय. बंद नाही, त्या म्हणतात आम्ही सेवा तेव्हा सुरू करू, मग ते ऑपरेशन असू दे किंवा काय. तुम्ही हे होते त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे दादानी सांगितलं की आजपासून सेवा चालू होईल. तुम्ही तरी जर समजा असं नाही झालं तर तुम्ही मला रुग्णांच्या फोन बाजूने- करायचं मला फोन करायचा. रुग्णांच्या बाजूने होते म्हणूनच मी आले. माझ्याकडे ऍक्च्युली वाडियाचं मी स्टाफच्या बाजूने आलेलीच नाही. सॉरी, मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक महिला आली होती, स्मिता शिंदे तिचं नाव होतं. 15 दिवसापूर्वी तिचं मूल इथे सिरियस होतं वाडियामध्ये. ती माझ्या दरवाजातून रडायला लागली तेव्हा आम्ही वाडियामध्ये पडलो. अनफॉर्च्युनेटली ते मूल गेलं. त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस पैसे कसे मिळवायचे महापालिका, चेतन पेडणेकर आणि आमच्या रीटा ते हे फॉलोअप करत होत्या. पण ते होईना. 15 दिवसात काही होईना आणि मग नंतर नोटीस लागली तिथे की 10 दिवसात बंद करा. म्हणून मग आम्हाला उतरून आंदोलन करायला लागलं. त्यामुळे तुम्ही एकदा म्हणजे तुम्हाला जर कोणी लगेच कॉल केला तर तुम्ही धावायला पुन्हा तयार आहात? नाही येत का? तर या होत्या शर्मिला ठाकरे ज्यांनी आज शब्द दिलेला आहे की जर हॉस्पिटल प्रशासन मुजोरी करत असेल तर त्यांना फोन करा. आणि खरं तर आपण बघितलं की अजित पवारांबरोबर त्यांची बैठक झाली. कदाचित जर मुख्यमंत्र्यांबरोबर जर बैठक झाली असते तर त्यांच्या परिवारातले गिले शेपे पण दूर झाले असते. पण आता त्यांची आंदोलनाची आपण पार्श्वभूमी बघतोय, भूमिका बघतोय, मग आरे असू दे किंवा मग वाडिया प्रकरण, त्या म्हणजे पक्षाची भूमिका किंवा राज ठाकरे यांची भूमिका काही असली तरी त्या मात्र सामोरं जाताना आपल्याला नेहमी बघायला मिळतात. नेत्यांची मुजोरी ही आपल्याला नवी नाहीये, पण नव्यानं सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भावाच्या मुजोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कामगारांना बेदम मारहाण करत त्यांचे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्या नगरसेवक कप्तान मलिकांमुळे मंत्री नवाब मलिक अडचणीत सापडले. मंत्री मलिकांच्या भावाची दादागिरी, कामगारांना जीवे मारण्याची धमकी, नगरसेवक मलिकांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद. पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर जाके मारा करके चल. मंडळी, कामगारांच्या कानशिलात लगावणारी व्यक्ती स्वतः राष्ट्रवादीचा नगरसेवक असून राज्याच्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांचा भाऊ आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा एकदा बघा नगरसेवक महोदयांची दादागिरी. कप्तान मलिक कप्तान मलिक नगरसेवक कप्तान मलिक नगरसेवक तिकडचे कामरांना काम करत होतो. ते वर्कआउट ऑर्डर मागतायत आणि मारले वगैरे आम्हाला. जा पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर चल. सामान वगैरे चल पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर जाके मारा करके चल. तेरी चल क्या कंप्लेंट कर ऑलरेडी. हाँ बता बता आपको बताओ हाथ पैर काट डालूंगा सर. मैं क्या बोल रहा हूँ जो आप बोलो. डंडा लाए बहुत मारेगा, मुंह बंद करेगा, चुपचाप कुछ नहीं करेगा. जा कंप्लेंट कर मेरे को. मेरे कप्तान मलिक यांच्या दादागिरीचा प्रताप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. ये घटना क्या है? कामगारों को इस प्रकार से उनके ऊपर हाथ उठाना ये कौन से सेक्शन के अंतर्गत किया जाता है? नवाब मलिक ही स्पष्टता करेंगे. वो तो इस गवर्नमेंट के स्पोक्सपर्सन है. दरम्यान पालिकेची कुठलीही परवानगी न घेता काम केलं जात होतं. पालिकेचा महसूल बुडत होता. म्हणून हे पाऊल उचलणं भाग पडल्याचं कप्तान मलिकांनी सांगितलंय. तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर होता. तो महानगरपालिकेला कुठे ना कुठे मोठा धक्का पोचवायचं काम करत होता. पण त्यांच्याकडे एक पण परमिशन नाही होता. ते विदाउट परमिशन लाईन टाकत होते. त्याची दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलायला लागला. भावाच्या प्रतापानंतर कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. कोई भी व्यक्ति हो, चाहे वो नगर सेवक हो, आम नागरिक हो, किसी का रिश्तेदार हो,
कानून हाथ में ले तो उस पर कानूनी कार्रवाई होनी चाहिए। बेकायदेशीर कामं होत असतील तर ती कायद्यानं रोखणं शक्य आहे, पण सत्तेच्या नशेत बेधुंद झालेले नेते स्वतःच कायदा हातात घेत मुजोरी करू लागले तर कायदा पुढेच आव्हान ठरतं। त्यामुळे त्यांची मुजोरी मोडून काढत कायद्यानंच अद्दल घडवायला हवी। मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर बातम्यात म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार अलीकडच्या काळात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढल्याचं पुढे आलंय। संघटित गुन्हेगारी आणि रक्तपाताचे गुन्हे कमी झालेत, मात्र विश्वासघाताचे गुन्हे वाढू लागलेत। विविध फसव्या योजनांना सर्वसामान्य लोक बळी पडतात। झटपट पैशाचं आमिष दाखवून बोगस कंपन्या आणि आर्थिक गुन्हेगार सर्वसामान्यांना लुटत असतात। आर्थिक गुन्हेगारीला आळा बसवायचा असेल तर या गुन्ह्याचे कायदे कठोर करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केलंय। तर गेल्या 3 महिन्यांमध्ये मुंबईत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकाचे 1247 परवाने रद्द झालेत। 3 महिन्यांसाठी हे परवाने रद्द करण्यात आले असून सिग्नल तोडणं, रॅश ड्रायव्हिंग इत्यादी कारणांसाठी आरटीओ विभागानं ही कारवाई केली आहे। यापूर्वी 200 ते 500 रुपये दंड भरून हे वाहन चालक मोकळे व्हायचे। गेल्या वर्षी मुंबईत 2814 अपघात झालेत, ज्यामध्ये 403 लोकांचा जीव गेलाय आणि त्यामुळे आता भरधाव गाड्या पळवणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवलाय आणि त्यानंतर हा प्रस्ताव मान्य करत कारवाईला सुरुवात झाली आहे। मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मंदिर समितीनं विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात सोळखांबी सभा मंडप येथे आकर्षक फुलांची सजावट केली असून आज पहाटेपासूनच रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि वाणवसा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली असून संक्रांत आणि किंक्रांत या विशेष दिनाचं हे औचित्य आहे। त्यामुळे आज तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत या नव्या सुखाची नव्या पर्वाची सुरुवात होत असते। मकर संक्रांत हा सण भारतभर साजरा केला जातो आणि याला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं सुद्धा संबोधलं जातं। तमिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पोंगल सण साजरा होतो। या दिवशी दक्षिण भारतीय आपल्या परिवारासह एकत्र जमतात आणि सूर्योदयाच्या वेळेस पूजा मांडतात। चूल पाहून त्यावर तांदूळ शिजवतात आणि त्याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवतात। तर चेंबूरमधल्या शेल कॉलनी इथं दक्षिण भारतीय कुटुंब एकत्र येत हा सण त्यांनी मोठ्या उत्साहानं साजरा केला। या ठिकाणी शेकडोंच्या संख्येत महिला आणि पुरुष जमा झाले होते। त्यांनी सूर्याला साक्षी ठेवून चूल मांडली आणि पोंगल सण साजरा केला। आपल्या सोबत आहेत या ठिकाणच्या महिला। काय सांगणार, आज पोंगल आहे, सर्वजण तुम्ही आनंदात साजरा करता आहे। हमें पूजा करते हैं, सूर्य भगवान का पूजा करते हैं, सब सूर्य भगवान के लिए पूजा करते हैं। इधर सब साथ में कर रहे हैं, इधर ऐसा अलग अलग नहीं है, सब जन पूरा एक ही फैमिली का है, फैमिली का फंक्शन है, ये सब परिवार का है। एकूणच सगळे जे कुटुंब असतं ते कुटुंब एकत्र येऊन या ठिकाणी हा पोंगल साजरा करतात आणि या लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं जाते। कारण हा जो सण आहे तो जितका जास्त कुटुंब एकत्र येतील तितके तो सण चांगल्या उत्साहात साजरा केला जातो। आपल्यासोबत जे ऑर्गनायझर आहेत त्यांना विचारूया, काय सांगणार की हा सण मोठ्या उत्साहात तर साजराच होतो, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सर्वांना एकत्र आणून तुम्ही हा सण साजरा करताय। ये पब्लिक का डिमांड है, पब्लिक का मन्नत है। ये सूर्य भगवान के लिए हम लोग सब लोग मिलके एक ही साथ पोंगल रखने के लिए पूछ करके हम लोग 200 से स्टार्ट किया था, 200, 300, 500, आज हम लोग 751 रख के सब एक साथ पूजा करता है। जो लड़की को शादी नहीं हुआ वो मन्नत करके 4 साल का पहले आया, इस टाइम आने का टाइम उसका हाथ में बच्चा लेके इधर आके पूजा करने के लिए एक साथ आता है। यानी कि एक आस्था का ऊपर से ये सब चलता है।
जो भगवान का मिलजुल के सब लोग पूजा करने से उसका शक्ति ज़्यादा मिलता है, उस हिसाब से हम लोग ये काम करते हैं। आज कितने लोग हैं और उनको क्या क्या सुविधा दी जाएगी? बोलिए, आज कितने लोग यहाँ आए हैं और कितनी सुविधा दी गई? इधर 700-750 लोग आया है। तो आजी बाजी में जो रहने वाला, अलग अलग रहने वाला, जो हम लोग का जो तमिल का जो फेस्टिवल है, सबसे बड़ा फेस्टिवल है। 4-4 5-5 दिन इसको मनाया जाता है। ये नेचर को नमस्कार करने का हिसाब से जो पूजा, जो हम लोग जो पोंगल मनाया जाता है, तो इधर हम लोग एक साथ मिलके खुशी मना के, ये जो हम लोग इधर बनाने का मेन मकसद है, ऐसा मिलके जो इधर का यंग जनरेशन है उन लोग को जो ये फेस्टिवल के बारे में मालूम होना चाहिए, उन लोग भी आगे जाके इसको लेके चलना चाहिए। इसके हिसाब से हम लोग ने जो लेके ये प्रोग्राम ने स्टार्ट किया, सब पब्लिक मिलके अच्छा से चल रहा है अभी। आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा पुढच्या पिढीला सुद्धा माहिती झाल्या पाहिजे, त्यांनी सुद्धा अशाच परंपरा जपल्या पाहिजे, यासाठी म्हणून आज सार्वजनिक ठिकाणी पोंगल सण साजरा केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट मुंबईचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता पाहूयात ते म्हणजे गंगूबाई काठियावाडा या माफिया क्वीनचा बायोपिक आता मोठ्या पडद्यावर म्हणजे 11 सप्टेंबरला तुमच्या भेटीला येतोय। संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन करत असून गंगूबाईच्या भूमिकेत आलिया भट दिसणार आहे, तर हुसैन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकाचा आधार या सिनेमा करताना घेतलाय। पण ही एका खऱ्याखुऱ्या माफिया क्वीनची कहाणी आहे।